हे गाईज, मी माया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी एग सँडविच कसं बनवते ते। तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी घेतलेले आहेत ब्राउन ब्रेड आणि ब्राउन ब्रेडवरती मी लावत आहे तूप। तर मी बटरचा वापर नाही करत, मी शक्यतो तुपाचा वापर करते। त्यानंतर आहे ही हिरवी चटणी। तर या चटणीमध्ये आहे खूप सारा कोथिंबीर, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आहे, एक टमाटर आहे आणि 2 ते 3 काळी मिरी आहेत। तर हे सगळं या ग्रीन चटणीमध्ये आहे। मीठ आणि थोडंसं लिंबू आहे। सो ही ग्रीन चटणी आपण लावून घेऊया ब्राउन ब्रेडवरती। आणि ही जी चटणी आहे ना, खूप 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 जास्त टेस्टी लागते। तुम्ही असंही जर घरी भजे बनवले असतील किंवा काही नॉनव्हेजचा पदार्थ असेल, त्या पदार्थाबरोबर ही ग्रीन चटणी खूप जास्त टेस्टी लागते। आता यावर आपण टाकणार आहोत सॉस नाही, केचप टाकते मी। तर हा आहे टोमॅटो केचप। तर थोडा टोमॅटो केचप टाकायचा आहे आणि त्यानंतर यावर टाकायचं आहे मेयोनीज। सो तुमच्याकडे कोणतेही मायो असेल तर तुम्ही टाकू शकता। तर माझ्याकडे हे व्हेज मेयोनीज होतं, ते मी याच्यावर टाकत आहे। जो आपण एक सँडविच बनवणार आहोत ना, त्याची टेस्ट जी आहे या मेयोनीजमुळे खूप जास्त वाढते आणि खूप टेस्टी लागतं हे। आणि हा जो ब्रेड आहे किंवा हे जे सँडविच आहे, हे लहान मुलं तेवढ्याच आवडीने खातात। मला देखील अगोदर एक सँडविच अजिबात आवडायचं नाही, पण त्यानंतर मी असं ट्राय करायला लागले आणि मग एक सँडविच माझं फेवरेट झालं। या ठिकाणी मी अंडं जे आहे बॉईल करून घेतलं होतं आणि रोजच्या आहारामध्ये प्रोटीनचा एक स्रोत म्हणून मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे तुम्हाला ॲटलिस्ट 2 अंडी खायची आहेत दिवसाला। सो या ठिकाणी मी एकच अंडं घेतलेलं आहे, कारण की त्यानेच माझं पोट भरून जातं। मग आता या अंड्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे स्लाईसमध्ये। तुम्ही कसेही क्यूब्समध्ये कट करू शकता किंवा स्लाईसमध्ये कट करू शकता। तर या ठिकाणी मी हे अंडं जे आहे ते असं गोल गोल स्लाईसमध्ये कट करून घेत आहे। तर हे जे एक सँडविच आहे, तुम्ही यामध्ये वरतून सीझनिंग म्हणून तुम्ही ॲरिगॅनो टाकू शकता, चिली फ्लेक्स टाकू शकता। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ते करू शकता, त्याने टेस्ट वाढतेच। माझ्याकडे हे काहीच नव्हतं, त्यामुळे फक्त मी याच्यावरती थोडीशी मिरपूड टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे। आणि हे जे आहे ना, एकदम लवकरात लवकर बनणारं सँडविच आहे। 2 ते 3 मिनटामध्ये फक्त तुम्हाला अंडे बॉईल करून ठेवायचे आहेत आणि चटणी तयार ठेवायची आहे, बस। त्यानंतर सँडविच जे आहे अगदी लवकरात लवकर बनणारं, टेस्टला खूप छान असणारं आणि हाय प्रोटीनचं हे सँडविच बनतं। तर या ठिकाणी मी थोडीशी काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ अंड्यावरती स्प्रिंकल केलेलं आहे, स्प्रिंकल करत आहे। सो याने अंड्याची पण टेस्ट जी आहे ना, ती थोडी वाढते। तर या ठिकाणी काळी मिरी पावडर आणि मीठ टाकल्यानंतर जो खालचा ब्रेड आहे तो आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे। ओके, जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करत जा। चॅनलवरती खूप सारे असे नवनवीन व्हिडिओज, माझं कलकत्त्याचं जीवन कसं आहे, कलकत्त्याची जीवनशैली कशी आहे, इकडचे लोक कसे आहेत, इकडचं कल्चर कसं आहे, इकडचं फूड कसं आहे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी मी एक पॅन ठेवला आहे, तवा ठेवला आहे, यावरती मी टाकत आहे तूप आणि तूप थोडंसं मेल्ट झालं की मग आपल्याला यावरती हे जे आपण सँडविच बनवलेलं आहे त्या सँडविचला आपल्याला ग्रिल करून घ्यायचं आहे। सो या ठिकाणी मी हे सँडविच पण टाकत आहे, तूप मेल्ट झालेलं आहे आणि हे सँडविच टाकत आहे। तो सँडविचला आपल्याला दोन्ही बाजूंनी छान खरपूस असं ग्रिल करून घ्यायचं आहे। आणि ट्रस्ट मी, ज्यावेळेस तुम्ही हे सँडविच बनवून तयार होतं आणि खाताना सँडविच एक नंबर लागतं। सो दोन्ही साईडने सँडविचला छानपैकी आपण खरपूस होईपर्यंत ग्रिल करून घेऊया। तुम्ही बघू शकता 1-1.5 मिनटं मी एका साईडने सँडविचला छानपैकी ग्रिल करून घेतलेला आहे आणि वरचा जो सँडविचचा कलर किती छान आलेला आहे आणि जो अरोमा होता, जे सुगंध होता ना, खूप छान येत होता ॲक्च्युली। सो दोन्ही ठिकाणी सँडविच व्यवस्थित ग्रिल करून झाल्यानंतर सँडविचला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता सँडविच किती टेम्पटिंग दिसते आणि खूप 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 टेस्टी होतं हे सँडविच, ॲक्च्युली खूप टेस्टी होतं हे सँडविच। तर या ठिकाणी गॅस बंद करूया आणि सँडविचला एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
हफ्त्यामध्ये सॅटर्डे संडे तुम्ही हे सँडविच नक्कीच घरी ट्राय करू शकता. मुलांना देखील आवडतं आणि त्यानिमित्ताने मुलं अंडं देखील खातात. म्हणजे मला पर्सनली बॉईल अंडं अजिबात आवडत नाही, मला वास येतो त्याचा. पण असं करून खाल्ल्यानंतर ना मला अंड्याचा वास पण येत नाही आहे आणि सँडविचमध्ये खाल्ल्यामुळे अंडं पण पोटात जातं आहे. सो या ठिकाणी तुम्ही सँडविच बघू शकता किती सुंदर दिसते ते. असं मधून नाईफने कट करून घ्या आणि सॉसबरोबर किंवा केचपबरोबर किंवा जी ग्रीन चटणी म्हणत होते त्या ग्रीन चटणीबरोबर तुम्ही सँडविच खा. सँडविच तुम्ही असं देखील खाऊ शकता विदाऊट एनी चटणी, खूप टेस्टी लागतं. तुम्ही बघू शकता आतमध्ये अंड्याचे जे आपण पीसेस टाकले होते, चटणी टाकली होती, किती व्यवस्थितरित्या स्टफ झालेली आहे. सो मी आता ट्राय करते आणि खूप छान टेस्टी झालं होतं सँडविच. गरमागरम सँडविच आणि वाफाळलेला चहा एक नंबर कॉम्बिनेशन आहे. सो येस, आजचं एक सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी, व्हिडिओसाठी, व्लॉगसाठी माया के व्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. सपोर्ट करत राहा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर. चॅनलला शेअर करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.